ठीक आहे, सुरुवात करूया. तर आयसोस्केलन ट्रायंगल थेरम. थेरम काय आहे? इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रंट. काय आहे? टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रंट. इथे ट्रायंगल एबीसी दिलेला आहे आणि या ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्क्रंट आहेत. जसं की ए बी टू साइड कॉन्क्रंट. Then the angle opposite to them are congruent. Then angle opposite to them. अँगल अपोजिट टू देम म्हणजे काय? तर ह्या ज्या साइड्स आहेत त्या साइडचे जे अपोजिट अँगल आहे ते अपोजिट अँगल कॉन्क्रंट. हा अँगल बी आहे आणि अँगल सी म्हणजेच ए बी सी हा ए सीचा अपोजिट अँगल आहे आणि ए सी बी हा ए बीचा अपोजिट अँगल आहे, म्हणजे त्या साईडचा अपोजिट अँगल. आणि कसे असतात? कॉन्क्रंट असतात. परत बघा, इफ टू ट्रायंगल्स इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगलच्या दोन साइड्स हे कशा आहेत? कॉन्क्रंट आहेत. देन द अँगल अपोजिट टू देम आर कॉन्क्रंट. तेव्हा त्या बाजू समोरील कोन, तेव्हा त्या बाजूच्या समोरील कोन जे असतात ती कशी असतात? एकरूप असतात. तर हा आहे थेरम. ठीक आहे. आता ह्याच्यावरून पक्ष काय येईल? देनच्या आधीचा भाग आपण कशामध्ये लिहितो? हा भाग पक्षामध्ये लिहितो. ठीक आहे. पक्ष काय की इथे टू साइड्स आहे, ट्रायंगल आहे आणि कॉन्क्रंट आहे की नाही? इथे ट्रायंगल एबीसी घ्यायचा, इन ट्रायंगल एबीसी आणि याच्या दोन साइड घ्यायच्या. साइड ए बी इज कॉन्क्रंट विथ साइड ए सी. साइड ए बी ही साइड ए सी ला कशी आहे? कॉन्क्रंट आहे, हे दिलेलं आहे. तर काय प्रूव्ह करायचं? देन अँगल अपोजिट टू देम आर कॉन्क्रंट. तेव्हा त्या साइडचे जे अपोजिट अँगल आहेत हे कॉन्क्रंट असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तेव्हा त्या साइडचे अपोजिट अँगल कोणते आहेत? तर बघा आपण कुठं होतो? तर टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला इथे? की त्या साइडचे जे अपोजिट अँगल आहेत, साइडचे अपोजिट अँगल जे आहेत, अँगल एबीसी, हा जो अँगल एबीसी आहे हा कशाचा अपोजिट आहे? एसीच्या. आणि एसीबी, अँगल एसीबी हा कशाचा अपोजिट आहे? एबीच्या. तर हे जे अपोजिट अँगल आहेत, साइडचे अपोजिट अँगल, ते कॉन्क्रंट असतात. इथपर्यंत लक्षात आलं का? हो सर. आता इथे काय केलं? कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. ड्रॉ केला. कशाचा? अँगल बीएसीचा. अँगल बीएसीचा बायसेक्टर काढला. अँगल बीएसीचा काय काढला? अँगल बायसेक्टर काढला. अँगल बीएसी चा अँगल बायसेक्टर काढला. ठीक आहे. व्हिच इंटरसेक्ट साइड बीसी ॲट पॉइंट टी. आणि हा जो अँगल बायसेक्टर आहे कशाचा? बीएसीचा, हा डीसीला पॉइंट डी मध्ये काय करतो? इंटरसेक्ट करतो. त्यानंतर प्रूफ. तर ही दोन ट्रायंगल कन्सिडर करा. इन ट्रायंगल एबीडी, ए बी डी आणि ट्रायंगल एसीडी. ह्या दोन ट्रायंगल मध्ये कोणकोणते घटक एकरूप आहेत ते बघूया. सेगमेंट ए बी इज कॉन्क्रंट विथ सेगमेंट एसी गिवन. बघा, सेगमेंट ए बी हे कशाशी कॉन्क्रंट आहे? सेगमेंट एसीसी. सेगमेंट ए बी हा सेगमेंट एसीसी काय कॉन्क्रंट आहे, दिलेला आहे. तेव्हा त्यानंतर अँगल बीएडी, अँगल बी ए डी हा जो अँगल आहे, अँगल बीएडी इज कॉन्क्रंट विथ अँगल सीएडी. हा कशाशी कॉन्क्रंट आहे? सी एडी. एडी, बीएडी हा नाही अँगल, हा नाही. तर कोणता अँगल आहे? बीएडी. बीएडी हा अँगल. सॉरी, अँगल बीएडी म्हणजे कोणता अँगल? तर बीएडी हा अँगल आहे.
हा अँगल कशाशी कॉन्क्रंट आहे? सीएडीसी. AD. सीएडीसी ही दोन अँगल कॉन्क्रंट काय? कारण आपण कन्स्ट्रक्शन केलं असं. बीएसी चा हा जो आपण काढला हा अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टर म्हणजे काय करतो? बीएसी ला तो दोन सारख्या कोणामध्ये विभाजित करतो, आहे की नाही? अँगल बीएसी ला दोन सारख्या कोणामध्ये विभाजित करतो. म्हणून बीएडी आणि सीएडी, बीएडी आणि सीएडी ही दोन कोणी काय असतील? एकरूप. इथं कारण लिहायचं कन्स्ट्रक्शन. नंतर सेगमेंट एडी. सेगमेंट एडी, आता सेगमेंट एडी जो आहे तो कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे? एबीडीची. एबीडीची. आणि सेगमेंट एडी कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे? एसीडीची पण बाजू आहे. म्हणून सेगमेंट एडी इज कॉन्क्रंट विथ सेगमेंट एडी, कॉमन साइड. ठीक आहे. आता बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा एबीडी आणि एसीडी ह्या दोन त्रिकोणामध्ये कोणकोणती घटक एकरूप आहेत? तर ही जी बाजू आहे एबी ही कशाशी एकरूप आहे? एसीसी. एबी कशाशी एकरूप आहे? एसीसी. त्यानंतर बी हा कशाशी एकरूप आहे? सीएडीसी. ही दोन कोण एकरूप आहे? इथे कारण लिहिलं पण कन्स्ट्रक्शन. अशा प्रकारचं आपण कन्स्ट्रक्शन केलं. बीएसीचा काय काढला आपण? बायसेक्टर काढला, आहे की नाही? आणि त्यानंतर सेगमेंट एडी जी आहे, सेगमेंट एडी ही या दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड आहे. बीएडीची साईड आहे आणि सीएडीची सुद्धा ती साईड आहे. म्हणून एडी ही कशी आहे? कॉमन साईड आहे. म्हणून एडी इज कॉन्क्रंट विथ एडी. आता ही दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले मग? तर त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एसीडी. ए बी डी हा त्रिकोण आणि त्रिकोण ए सी डी. ए सी डी, ए बी डी आणि ए सी डी हे जे दोन त्रिकोण आहे कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले मग? साइड अँगल साइड. हा बरोबर आहे. ही साईड, हे अँगल, ही साईड, आहे की नाही? साईड अँगल साईड. म्हणून इथं काय लिहायला लागेल आपल्याला? साईड अँगल साईड टेस्ट. साईड अँगल साईड टेस्ट. ठीक आहे. आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले. मग या त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. हे दोन त्रिकोण जेव्हा साईड अँगल साईड टेस्ट नुसार एकरूप झाले तेव्हा या त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. मग उरलेले संगत घटक कोणते? तर कोण ए बी डी. ए बी डी हा जो कोण आहे हा कोण कोणत्या कोणाशी एकरूप असेल? ए सी डी सी. म्हणून इथे एबीडी इज कॉन्क्रंट विथ अँगल ए सी डी. आणि इथे रिजन काय लिहायचं? कॉन्क्रंट अँगल ऑफ कॉन्क्रंट ट्रायंगल, आहे की नाही? सॉरी, कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्क्रंट ट्रायंगल. काय लिहायचं? सीएसीटी, कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्क्रंट ट्रायंगल. म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन हे काय होतात? एकरूप होतात. बघा ही दोन त्रिकोण एकरूप झाली ना मग याचे राहिलेले घटक सुद्धा आपोआप एकरूप होतात. म्हणून एबीडी हा कोण कशाशी एकरूप असेल? एसीडीची. इथं कारण लिहायचं सीएसीटी, कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्क्रंट ट्रायंगल. ठीक आहे, एवढं लक्षात आलं? हो सर. त्यानंतर एबीसी. आता इथे काय होईल? ए बी सी, एबीसी. एबीडी म्हणजेच एबीसी. एबीडी आणि एबीसी ही दोन कोण एकच कोण आहे. फक्त नावामध्ये या ठिकाणी काय आहे? बदल. ए बी टी आणि ए बी सी ही सारखीच कोण आहेत? ए बी डी ए बी सी.
इथे कोण एबीडीच्या ऐवजी कोण एबीसी लिहिते आणि एसीडी म्हणजेच एसीबी, एसीडी म्हणजेच एसीबी आणि इथे बीडीसी काय बी आणि डी आणि सी हे तीन बिंदू कसे आहेत एकरूप आहेत. सॉरी तीन बिंदू कसे आहेत एकरेषीय आहेत. बीडीसी याचा अर्थ काय होतो बी बी सी हे तीन बिंदू एकरेषीय असून डी हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे. मग इथे कोण ए बी सी आणि कोण ए सी बी ही दोन कोण एकरूप होते. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. काय प्रूव्ह करायचं होतं ए बी सी आणि ए सी बी ही दोन कोण एकरूप आहेत. ए बी सी आणि ए सी बी ही दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे ज्या एकरूप बाजू आहेत त्या बाजू समोरचे कोण म्हणजे आता ए बी ही बाजू जी आहे याच्या समोरचा हा कोण आहे की नाही आणि एसी जी बाजू आहे याच्या समोरचा हा कोण. ह्या दोन बाजू जेव्हा एकरूप असतील तेव्हा त्या बाजू समोरचे कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात. तेव्हा त्या बाजू समोरचे कोण काय असतात एकरूप असतात. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉरोलरी आहे इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्करंट. राईट द प्रूफ ऑफ दिस कॉरोलरी. आता इथे जसं दोन बाजू एकरूप आहेत तेव्हा त्या बाजू समोरील कोण एकरूप असतात. तसं इथं काय दिलेलं आहे ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहेत. त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहे तेव्हा त्याचे ऑल अँगल्स आर कॉन्करंट. तेव्हा त्याचे सर्व कोण एकरूप असतात याची काय लिहायचं तुम्हाला प्रूफ लिहायचं आहे. हे लिहून बघा. त्यानंतर हो सर. कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केलेटन ट्रायंगल थेरम. ठीक आहे. याचं कॉन्व्हर्स बघू. कॉन्व्हर्स म्हणजे उलट. आता पहिल्या याच्यात काय दिलं होतं आपल्याला थेरम मध्ये की ही ज्या साईड आहेत हे एकरूप असतील पी क्यू आणि पी आर या साईड एकरूप असतील तर त्याची बाजू समोरची कोण एकरूप असतात. आता उलट असेल कोण एकरूप असेल तर त्याच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. कोण एकरूप असेल तर त्यांच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे बघा हा कॉन्व्हर्स काय आहे इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. आता इथे आपण त्रिकोण पी क्यू आर कन्सिडर करू आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. त्रिकोण पी क्यू आर मध्ये हे दोन अँगल घेतले. कोणता अँगल पी क्यू आर आणि पी आर क्यू. ठीक आहे. आता ही जी दोन अँगल आहेत ही कॉन्करंट आहे असं आपल्याला दिलेलं आहे. ही कॉन्करंट आहे. देन दी साइड अपोजिट टू देम आर कॉन्करंट. तेव्हा त्याच्या अपोजिट साइड ह्या कशा असतात कॉन्करंट असतात. मग पी क्यू ची पी क्यू आर अँगलची अपोजिट साइड कोणती आहे पी आर आणि पी आर क्यू याची अपोजिट साइड आहे पी क्यू. तर ह्या ज्या अपोजिट साइड आहे अपोजिट साइड कॉन्करंट असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग या थेरम वरून आपल्याला पक्ष काय लिहिता येईल तर देनच्या आधीचा भाग पक्षामध्ये येतो आहे की नाही. मग हा पक्ष काय टू अँगल्स आहेत ट्रायंगल आहे आणि ती कॉन्करंट आहे. एक ट्रायंगल आहे त्याला दोन कोणे आहेत आणि ती एकरूप आहे. एवढी माहिती आपल्याला पक्षात लिहायची आहे. मग इथं काय लिहायचं त्रिकोण पी क्यू आर मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर angle PQR and angle PRQ, angle PQR angle and angle PRQ. These two angles are congruent. हे कॉन्करंट दिलेला आहे आपल्याला. आता देनच्या नंतरचा हा जो भाग आहे हा भाग कशात येतो साध्यामध्ये म्हणजे टू प्रूव्ह मध्ये. काय साध्य करायचं देन साइड अपोजिट टू देम आर कॉन्करंट. तेव्हा त्याच्या ज्या अपोजिट साइड आहेत म्हणजे या अँगलच्या त्या अपोजिट साइड आहे. जसं पी क्यू आर ची अपोजिट साइड पी आर आहे पी आर आणि पी आर क्यू ची अपोजिट साइड पी क्यू. तर ह्या ज्या साइड आहे ह्या साइड एकरूप असल्याचं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे कन्स्ट्रक्शन केलं. इथे काय केलं ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल पी. पी हा जो अँगल आहे म्हणजे क्यू पी आर हा जो अँगल आहे याचा काय काढला बायसेक्टर काढला. हा बायसेक्टर काढला. इंटरसेक्ट दी साइड क्यू आर ॲट पॉइंट एम. आणि हा जो बायसेक्टर आहे हा काय करतो साइड क्यू आर ला एम मध्ये इंटरसेक्ट करतो. आता कन्सिडर करा त्रिकोण पी क्यू एम हा त्रिकोण कन्सिडर केला आणि पी आर एम
हा दुसरा त्रिकोण कन्सिडर केला. तर ह्या दोन त्रिकोणामध्ये कोणकोणती घटक एकरूप आहेत? पी क्यू एम आणि पी आर एम हे दोन त्रिकोण आहेत. आणि या दोन त्रिकोणामध्ये कोणकोणती घटक एकरूप आहेत? तर कोण पी क्यू एम, पी क्यू एम हा कोण एकरूप आहे? बघा पी क्यू एम. पी क्यू एम कशाशी एकरूप आहे? पी आर एम सी. इथं अँगल काय लागेल? ई PRE यम आर यम एम. हे दिलेलं आहे आपल्याला, हे दिलेलं आहे. पी क्यू आर म्हणजे पी क्यू एम. बघा पी क्यू आर जे आहे ना, पी क्यू आर म्हणजे काय? पी क्यू आर म्हणजे पी क्यू एम आणि पी आर क्यू म्हणजे पी आर एम आहे की नाही? यम म्हणून पी क्यू एम आणि पी आर एम ही दोन कोणी एकरूप आहे हे दिलेलं आहे आपल्याला, गिवन आहे. देन अँगल क्यू पी एम, क्यू पी एम, this angle QPM is congruent with angle RPM. आणि ते रिजन लिहायचं बघा, पी क्यू एम आणि आर पी एम ही दोन कोण एकरूप आहेत? तर काय हा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे ते काय काय केलं आपण इथे? बायसेक्टर काढला. आणि इथं काय हे याला काय रिजन लिहिता येईल आपल्याला? कन्स्ट्रक्शन. इथे काय रिजन लिहिता येईल? कन्स्ट्रक्शन. ते काय रिजन लिहिता येईल? कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. देन सेगमेंट पीएम, सेगमेंट पीएम. आता पीएम हा सेगमेंट पीक्यूएम चा सेगमेंट आहे आणि पीएम हा सेगमेंट पीआरएम चा सेगमेंट आहे. म्हणून सेगमेंट पीएम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पीएम. सेगमेंट पीएम. इथे काय लिहायचं? कॉमन साइड. इथे काय लिहायचं? आता हे कॉमन साइड आहे पीएम. पीक्यूएम ची साइड आहे आणि पीआरएम ची साइड आहे. मग आता ही जी दोन त्रिकोण आहेत पीक्यूएम आणि पीआरएम ही दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाली? मग की अँगल साइड अँगल अँगल साइड अँगल आहे ना बेटा, एका याने घ्यायचं, एक क्रमाने लिहायचं, एक क्रमाने. बा को म्हणजे साइड अँगल अँगल किंवा अँगल अँगल साइड असं. कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते? साइड अँगल अँगल. कोणत्या टेस्टनुसार? साइड साइड अँगल 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 साइड अँगल अँगल टेस्टनुसार ही दोन ट्रायंगल काय झाली? कॉन्ग्रुएंट झाली. ठीक आहे. आता ही दोन त्रिकोण एकरूप आहे म्हणजे याची संगत घटक एकरूप आहे. म्हणून पीक्यू चा संगत घटक काय होईल? पीआर. बघ पीक्यू, पीक्यू चा संगत घटक काय होईल? पीआर. इथे लिहायचं कॉरस्पॉन्डिंग साइड. सीएस म्हणजे काय? कॉरस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणून पीक्यू हा कशाशी एकरूप असेल? पीआरशी एकरूप असेल. म्हणून पीक्यू कशाशी एकरूप असेल? पीआरशी. आणि इथे रिजन लिहायचं कॉरस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं, पीक्यू हे कशाशी एकरूप आहे? पीआरसी. म्हणून पीक्यू कशाची एकरूप आहे? पीआरसी. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करता आलं. लक्षात आलं? हो सर. त्यानंतर हा कॉरोलरी आहे, हे उपप्रमेय आहेत, हे सिद्ध करायचे. इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स थ्री साइड्स आर आल्सो कॉन्ग्रुएंट. तीन अँगल आहेत, सॉरी, इफ थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, त्रिकोणाचे तीन कोण एकरूप आहेत तर त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. याची प्रूफ लिहायचं आहे की नाही? युअरसेल्फ, तुमच्या मनाने. बोथ द अबव थेरम्स आर कॉन्व्हर्स ऑफ इच अदर. वरची जी दोन थेरम आहे एकमेकांची कॉन्व्हर्स आहे. सिमिलरली द कॅरोलरी ऑफ थेरम आर कॉन्व्हर्स ऑफ इच अदर. म्हणून ते त्याच्या कॉरोलरी सुद्धा काय आहे? त्याच्या कॉन्व्हर्स आहे. त्यानंतर हे वाचून घे, यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे.
त्यानंतर लेटस लर्न, यामध्ये काय दिलेलं आहे, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. ठीक आहे, इथे एक ऍक्टिव्हिटी करायची. हा, काय करायचं, एवढी स्टुडंट इन अ ग्रुप शुड ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथे जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपमधील सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, एवढी स्टुडंट इन ग्रुप शुड ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. त्यांनी काय करायचं, काटकोन त्रिकोण काढायचा. जसं इथे ABC हा काटकोन त्रिकोण दिला. ठीक आहे, काटकोन त्रिकोण काढल्यानंतर काय करायचं, वन ऑफ द अँगल्स इज 30 डिग्री. त्या काटकोन त्रिकोणाचा एक कोन हा 30 अंशाचा असला पाहिजे. The choice of length of sides should be their own. बघा, काटकोन त्रिकोण काढत असताना काटकोन त्रिकोण म्हणजेच काय, हा 90 अंशाचा आणि त्याचा एक कोन 30 अंशाचा, एवढं काढायचं. मग हा आपोआप 60चा होईल. आणि त्याची जी साईड आहे ती साईड आपण किती घ्यायची आपल्या मनाने, हे लक्षात आलं का. देन इच वन हो शुड सर. मेजर द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. आता काय करायचं, इच वन शुड मेजर. आता काय करायचं, असं काढल्यानंतर हा जो कोण आहे हा 90 अंशाचा आहे, त्यानंतर हा कोण 30 अंशाचा, अशा पद्धतीने एक काटकोन त्रिकोण काढला. आता काय करायचं, इच वन शुड मेजर दी लेंथ ऑफ हायपोटेनियस. आता हायपोटेनियसची लेंथ मोजायची. तर हायपोटेनियस कशाला म्हणायचं, जे 90 डिग्री अँगल आहे त्याची अपोजिट साईड जी आहे AC, त्याला हायपोटेनियस म्हणतो. ह्या हायपोटेनियसची लेंथ मोजायची, याची लेंथ मोजायची. अँड द लेंथ ऑफ द साइड अपोजिट टू 30 डिग्री. आणि लेंथ मोजायची कशाची, साइड अपोजिट टू 30 डिग्री. हा जो 30 डिग्री अँगल आहे याची जी अपोजिट साइड आहे, अपोजिट म्हणजे याची सम्मुख बाजू, तर ही सम्मुख बाजू आहे ती आहे AB, आहे की नाही. AB ची लेंथ मोजायची, AB ची काय मोजायची, लेंथ मोजायची. एवढं लक्षात आलं का. हो सर. त्यानंतर one of the student in a group should fill the following table. आणि मग काय करायचं, हा प्रत्येक ट्रायंगल नंबर म्हणजे प्रत्येक स्टुडंटने याच्यामध्ये, ग्रुपमधील प्रत्येक स्टुडंटने याच्यामध्ये फिल करायचं. लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30, 30 कोणासमोरील बाजू आहे जे त्याची माप इथे लिहायचं. आणि लेंथ ऑफ हायपोटेनियस, आणि इथे हायपोटेनियसचं मेजर लिहायचं. समजा एका ग्रुपचं, एका विद्यार्थ्याचं हे असेल, दुसरा, तिसरा, चौथा, अशा पद्धतीने. डिड यू नोटीस एनी प्रॉपर्टी ऑफ साइड ऑफ ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, विच वन ऑफ द अँगल्स मेजर 30 डिग्री. तर इथे डिड यू नोटीस आपल्याला काही दिसलं का, एनी प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याच्या संबंधी एखादी प्रॉपर्टी दिसते का, विथ द साइड अँगल टू मेजर 30 डिग्री. तर 30 कोणासमोरील बाजू, हा, आणि हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याच्या संबंधी काही प्रॉपर्टी इथे दिसते का, म्हणजे यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे, हायपोटेनियसची लेंथ आणि 30 कोणासमोरील लेंथ आहे, यामध्ये काही संबंध दिसतो का, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर ही ऍक्टिव्हिटी करता येईल ना घरी. हो सर. ती ऍक्टिव्हिटी करायची. आणि काय करायचं, हे 1-2 ट्रायंगल काढा, असे काटकोन त्रिकोण असले पाहिजे, 30 असला पाहिजे. साईड आपल्या मनाने घ्यायच्या, किती लांब घ्यायच्या ते. तर हे 30 कोणासमोरची बाजू मोजायची आणि त्याचं मेजर इथे लिहायचं. त्यानंतर हायपोटेनियसचं मेजर मोजायचं, त्याचं माप इथे लिहायचं. असे 1-2 आकृत्या काढल्यानंतर तुला इथं काहीतरी संबंध दिसून येईल. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 आहे, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ सेट स्क्वेअर इन युअर कंपास बॉक्स इज 30, 60, 90. आता आपला जो कंपास बॉक्स असतो त्यामध्ये सेट स्क्वेअर असतात 2, आणि त्यामध्ये एक सेट स्क्वेअरचं जे मेजर आहे त्याला तुम्ही काय म्हणता, गुन्ह्या म्हणता की नाही. त्याच्यातला जो हो सर. हा एका याचं मेजर किती असतं, 30 अंश, 60 अंश, 90 अंश. व्हेरीफाय द प्रॉपर्टी ऑफ साइड्स ऑफ द सेट स्क्वेअर. मग आता 30 अंश, 60 अंश, 90 अंश आहे, तर त्याच्यावरून काय करायचं, त्या साईडच्या प्रॉपर्टी व्हेरीफाय करायच्या सेट स्क्वेअरवरून.
काय करायचं, 30 कोणासमोरची बाजू घ्यायची आणि हायपोटेनियस बघायचं. तर यामध्ये काय संबंध दिसतो ते सुद्धा बघायचं. ठीक आहे. लेट अस प्रूव्ह द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रिलीव्ड फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी. मग ह्या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय करता येईल, व्हेरीफाय करता येईल. त्यानंतर थेरम आहे, इफ acute angle of right angle triangle have measure 30 degree 60 degree, if acute angles of right angle triangles, तर बघा इथे ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल काय, कारण हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. आणि 90 डिग्रीचा अँगल आपण अशा खुणेने दाखवतो आहे की नाही. तर यामध्ये हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे ॲक्यूट अँगल्स आहेत, ॲक्यूट अँगल्स म्हणजे लघु कोण, लघु कोण आहे की नाही. तर लघु कोण कोणता आहे, एला लघु कोण का म्हणायचं, कारण याचं जे मेजर आहे हे 90 पेक्षा कमी जेव्हा असतं तेव्हा आपण त्याला लघु कोण म्हणतो. ठीक आहे. तर ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजर, त्याचे मेजर आहे 30 अंश आणि 60 अंश. याचं मेजर आहे 30 अंश आणि 60 अंश. हा काटकोन त्रिकोण जे आहे ना, या काटकोन त्रिकोणामध्ये हे लघुकोन जे आहेत, ह्या लघुकोनांचं माप किती आहे, 30 अंश आणि 60 अंश. लक्षात आलं का एवढं? हो सर. Then the length of side opposite to 30 degree. तेव्हा 30 कोणासमोरील बाजू, हे जे 30 कोणासमोरची बाजू आहे ही बाजू म्हणजे AB. 30 कोणासमोरील बाजू then the length of side opposite to 30 degree angle, 30 कोणासमोरील बाजू इज हाफ. ही कशी असते, हाफ असते. ही कशी असते, हाफ असते. कशाच्या, लेंथ ऑफ हायपोटेनियस. तर हा जो हायपोटेनियस आहे याची जी लेंथ आहे की नाही, या लेंथच्या ही साइड काय असते, हाफ असते. हाफ म्हणजे निम्मे. हाफ म्हणजे काय, निम्मे. हे लक्षात आलं का, थेरम लक्षात आलं. हो सर. हाँ, the acute angle of right angle triangle have measure 30 degree and 60 degree. म्हणजे ते काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंश आणि 60 अंश ही त्रिकोणांच्या कोणांची मापे आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे ही लघुकोन झाले आहे की नाही. तेव्हा काय होतं, दी लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री. मग 30 कोणासमोरची जी बाजू आहे ती कशी असते, हाफ असते. ती कशी असते, हाफ, इज हाफ म्हणजे निम्मी असते. ही बाजू निम्मी असते. कशाच्या, लेंथ ऑफ हायपोटेनियस. हा जो हायपोटेनियस आहे याच्या लेंथच्या हाफ असते. समजा हायपोटेनियस 6 असेल तरी साइड किती असेल, 3 आहे की नाही. समजा हायपोटेनियस 10 आहे, साइड किती असेल, 5. याच्या निम्मी असते. हा जो कर्ण आहे या कर्णाच्या काय असते, निम्मी असते. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, देनच्या आधीचा भाग पक्षामध्ये लिहायचा. हा जो देन आहे ना याच्या आधीचा भाग काय लिहायचा, पक्षामध्ये. म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं, त्यांची मापे 30 अंश आणि 60 अंश घ्यायची. ठीक आहे. मग इथे त्रिकोण ABC घ्यायचा. त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC, अँगल B is 90 degree, angle C is 30 degree, angle A is 60 degree. Angle B 90 degree, angle C 30 degree, angle A 60 degree. म्हणजे ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्यांची मेजर 30 आणि 60 आहेत. ठीक आहे. तर काय प्रूव्ह करायचं, दी लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30. मग 30 ची जी अपोजिट साइड आहे, 30 ची अपोजिट साइड म्हणजे AB. तर AB कसं असतं, तरी हाफ असतं. एबीचं मेजर किती असतं, निम्मे असतं. कशाच्या, लेंथ ऑफ हायपोटेनियसच्या. हे जे हायपोटेनियस आहे त्या हायपोटेनियसच्या जी लेंथ आहे त्याची हाफ असते. म्हणून टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं, AB इज इक्वल टू हाफ AC. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन, टेक अ पॉइंट D ऑन अ एक्सटेंडेड, टेक पॉइंट D. आता काय करायचं, पॉइंट D घ्यायचं.
कशावर? एक पॉइंट डी ऑन एक्सटेंडेड सेगमेंट ए बी. आता हा सेगमेंट ए बी जो आहे ना, हा सेगमेंट असा एक्सटेंड करायचा. एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे. सेगमेंट ए बी अशा पद्धतीने काय करायचं, खाली एक्सटेंड करायचं. मग हे एक्सटेंड केल्यानंतर अशी खालची आकृती मिळेल. एवढं लक्षात आलं का? हो सर. आता सेगमेंट एक्सटेंड केला इथे. टेक अ पॉइंट डी ऑन एक्सटेंडेड सेगमेंट ए बी. आता हा ए बी हा जो सेगमेंट आहे ना, ह्या ए बी सेगमेंटला काय करायचं, एक्सटेंड करायचं, असं वाढवायचं. हा, आणि वाढवल्यानंतर त्याच्यावरती डी पॉइंट घ्यायचा. समजा हा सेगमेंट ए बी अशा पद्धतीने सेगमेंट ए बी इथे असा एक्सटेंड केला, असा वाढवला. हा, आणि त्याच्यावर काय घेतलं, डी पॉइंट घेतला. त्याच्यावर काय घेतलं, डी पॉइंट घेतला. कसा घेतला तो? सच दॅट ए बी इज इक्वल टू बी डी. तर डी हा कसा घेतला, तर जे ए बीचे डिस्टन्स आहे, ए बी जेवढ्या लांबीचं आहे तेवढ्याच, म्हणजे बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर बी पासून डी हा बिंदू घेतला. लक्षात आलं? ए बी बरोबर बी डी, म्हणजे बी पासून ए जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर बी पासून डी हा बिंदू घेतला. त्यानंतर काय केलं, डी हा सी शी जोडला, आहे की नाही? या कशाला, सी शी जोडला. ड्रॉ सेगमेंट डी सी. त्यानंतर सेगमेंट डी सी काढला. त्यानंतर आता ही दोन ट्रायंगल कन्सिडर करायची, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी. ए बी सी and DBC. So in these two triangle, segment AB and segment DB, these two segments are congruent. Segment AB and segment DB. AB and DB, these two segments are congruent. इथं काय रिजन लिहायला लागेल आपल्याला? What is the region? AB is congruent with DB. AB is congruent with DB. DB means BD. इथे रिजन काय? कंस्ट्रक्शन. Therefore इथं काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन. इथं काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन. इथं काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. त्यानंतर एबीसी, अँगल एबीसी, अँगल एबीसी, अँगल एबीसी, एबीसी हा कशाशी एकरूप आहे? डीबीसीसी, डीबीसी. बघा, अँगल एबीसी कशाशी एकरूप आहे? डीबीसी. कारण एबीसी 90 डिग्री आहे. एबीसी कसा आहे? 90 डिग्री. आपल्याला दिलेला आहे की अँगल बी हा 90 डिग्री आहे, म्हणून इथे डीबीसी सुद्धा काय असेल? 90 डिग्री. कारण काय लिहायचं इथे? एबीसी 90 आहे, तर डीबीसी 90 का होईल? कारण ते राईट अँगल आहे म्हणून. राईट अँगल काय आहे ते? त्याचं माप सारखं आहे म्हणून. सारखं कसं असेल? कारण काय? तर एबीसी आणि डीबीसी ही रेषीय जोडीतील कोणी आहेत? हे कोणी आहेत? रेषीय जोडीतील. रेषीय जोडीतील कोणी आहेत? म्हणजे बघा, एबीसी आणि डीबीसी काय? इथं कन्स्ट्रक्शन लिहिलं होतं, गेलं. इथं कन्स्ट्रक्शन आहे. इथं बघा, एबीसी डीबीसी काय? रेषीय जोडीतील कोण? एबीसी आणि डीबीसी ही रेषीय जोडीतील कोणी आहेत? बघा, एबीसी आणि डीबीसी ही दोन कोणी? रेषीय जोडीतील कोण आहे? रेषीय जोडीतील. रेषीय जोडीतील. आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. मग इथं लिहायचं अँगल इन लिनियर पेअर. इथं काय लिहायचं? अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर काय लिहायचं? अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर लिहायचं.
अँगल इन लिनियर पेयर. Angle in linear pair. रेषीय जोडीतील कोण. इथं काय कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोण. आणि इथे काय लिहायचं एबी आणि डीबी हे दोन सेगमेंट एकरूप का असतील. कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. इथे काय कारण लिहायचं कन्स्ट्रक्शन. आता सेगमेंट बीसी आणि सेगमेंट डीसी बघा. बीसी हा जो सेगमेंट आहे बीसी हा एबीसीचाही सेगमेंट आहे आणि बीसी कशाचा आहे डीबीसीचाही सेगमेंट आहे. मग बीसी इज कॉन्ग्रुएंट विथ बीसी. इथं काय कारण लिहायचं कॉमन साइड. इथं काय कॉमन साइड. कॉमन साइड. इथं काय लिहायचं कॉमन साइड आहे की नाही. आता हे लिहिलं पण. आता इथं बघा अशा पद्धतीने हे झाल्यामुळे मग एबीसी आणि डीबीसी हे दोन त्रिकोण काय होतील एकरूप होतील. कोणत्या कसोटीनुसार तर एबीसीचा हा जो कोण आहे किंवा एबी साइड कशाशी एकरूप आहे एबी ही डीबीसी एकरूप आहे. त्यानंतर एबीसी हा अँगल कशाशी एकरूप आहे ए डीबीसी एकरूप आहे ह्या कोणाशी म्हणजे हा कोण या कोणाशी एकरूप आहे. आणि बीसी जी साइड आहे बीसी कॉमन साइड आहे. बीसी कशी आहे कॉमन साइड आहे. मग त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीबीसी हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले साइड अँगल साइड. साइड अँगल साइड. गुड. साइड अँगल साइड. मग इथं काय लिहायचं साइड अँगल साइड. साइड अँगल साइड टेस्ट. आता ही दोन त्रिकोण साइड अँगल साइड टेस्ट नुसार एकरूप झाले. सो हियर ट्रायंगल ABC and triangle DBC. ABC and DBC, these two triangles are congruent by test side angle side test. Therefore, the remaining angles are congruent. So, which are the remaining angle? Angle BAC. Angle BAC. This angle. And angle BDC. Angle BDC. These two angles are congruent. Reason is that corresponding angle of congruent triangle. So, angle BAC and angle BDC, these two angles are the corresponding angle of congruent triangle. And the measure of angle BAC, here given that measure of angle BAC is 60 degree. Therefore, measure of angle BDC is also 60 degree. Therefore, this measure of angle become 60 degree. Understand? Are you understand this? Yes, sir. Angle DAC. So here angle DAC. Angle BAC and angle DAC. These two angles are same angle. Only the name are different. DAC and BAC. These are the same angle. Angle DAC. Angle DAC. DAC. This angle. And angle ADC, this angle is equal to ADC ACD. Now here we have we know that angle DAC. See here angle DAC 60 degree आहे. कोणता अँगल DAC. त्यानंतर अँगल ADC. ADC हा 60 डिग्री आहे. ठीक आहे. आणि अँगल कोणता ACD. ACD हा बघ ACD 60 काय होईल कारण बघ हा जो कोण आहे हा कोणता ACB
ACB 30 अंश आहे. मग ACB चा DCB हा संगत कोण आहे, म्हणून हा सुद्धा काय होईल 30 अंशाचा होईल. म्हणून ह्या कोणाचं माप काय असेल 30 अंश. ठीक आहे. मग इथे हा जो अँगल आहे ACD हा ACD काय होईल तर 30 अधिक 30 60. म्हणून ACD चं माप काय असेल 30 अधिक 30 60. मग सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल ADC इज 180. आता इथं काय होत आहे, ह्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आहे 180 येत आहे. सो अँगल ADC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून इथे अँगल ADC हा काय झाला इक्विलॅटरल. इक्विलॅटरल म्हणजे इक्वी म्हणजे सारख्या आणि लॅटरल म्हणजे बाजू आणि त्रिकोण म्हणजे त्रिकोण. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. म्हणजे हा त्रिकोण कसा झाला समभुज त्रिकोण झाला. हा कसा झाला समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला काय म्हणतो आपण समभुज त्रिकोण. ठीक आहे. आता आपल्याला माहित पाहिजे की समभुज त्रिकोणामध्ये मग त्रिकोण जर समभुज आहे तर त्याच्या सर्व बाजू कशा आहेत सारख्या लांबीच्या आहेत. त्रिकोण समभुज आहे म्हणजे काय त्याच्या सर्व बाजू सारख्या लांबीच्या आहेत. इथे इक्विलॅटरल आहे म्हणजे AC बरोबर DC बरोबर AD बरोबर DC म्हणजे AC बरोबर AD बरोबर DC. ह्या तीनही बाजू ज्या आहेत AC त्यानंतर AD आणि त्यानंतर DC ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा झाल्या सारख्या झाल्या. कॉरोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. जर याच्या आधी आपण जो आयसोस्केलन ट्रायंगल थेरम आहे त्याची ती कॉरोलरी होऊ शकते. त्यानंतर बट AB इज इक्वल टू हाफ AD. परंतु आपल्याला इथे काय दिलेलं आहे की AB जी साइड आहे AB A पासून B पर्यंत AB कसा आहे AD च्या हाफ आहे. AB कसा आहे तर AB हा AD च्या कसा आहे AD या बाजूच्या निम्म्या आहे. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. तर काय केलं होतं आपण कन्स्ट्रक्शन करत असताना तर AB हा एक्सटेंड केला होता आणि त्याच्यावरती D पॉइंट घेतला होता. कसा घेतला होता B पासून A जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर B पासून आपण इथे D घेतला. मग हे दोन अंतर सारखे झाले कोणते AD आणि BD. AD आणि BD अंतर काय झालं सारखं झालं. मग A पासूनच D पर्यंत जे अंतर आहे हे कसं आहे तर हे दुप्पट आहे. म्हणजे AB अंतर कसं आहे दुप्पट आहे. कशाच्या तर हा जो AD आहे AD नाही AB जे आहे AB हे निम्मे आहे. AB काय निम्मे अंतर आहे कशाच्या ADच्या. म्हणजे AD दुप्पट आहे कशाच्या ABच्या. म्हणून AB इज इक्वल टू हाफ AD. इथं कन्स्ट्रक्शन मग हे AB जशाल तसं लिहिलं आणि 1/2 जशाल तसं आणि AD च्या ऐवजी काय लिहिलं AC. AD च्या ऐवजी काय लिहिलं AC कारण AD इज इक्वल टू AC इथे आपण दाखवलेलं आहे. इक्विलॅटरल आहे ना ते. तर इथं काय दाखवलं आपण AD बरोबर काय AC आहे की नाही. म्हणून या AD च्या ऐवजी काय लिहिलं आपण AC. मग AB इज इक्वल टू हाफ AC म्हणजे AB काय आहे तर AC च्या हाफ आहे. हा जो AC आहे या AC च्या काय AB हा हाफ आहे. म्हणून AD बरोबर AC आहे. म्हणून AD बरोबर AC आहे. म्हणून इथे AD च्या ऐवजी AC लिहिलं. म्हणून AB हा कसा आहे AC च्या हाफ आहे. AB ही जी बाजू आहे AB बाजू कशी आहे AC च्या निम्मे आहे. AB बाजू कशी आहे AC च्या निम्मे आहे. एवढं लक्षात आलं का. मग हे 30 कोणासमोरील जी बाजू आहे AB हो सर. 30 कोणासमोरील बाजू कशी आहे तर AC हा जो कर्ण आहे कर्णाच्या निम्मे लांबीची आहे की नाही. मग इथे काय म्हणता येईल आपल्याला की 30 60 90 या त्रिकोणामध्ये 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट असते. 30 कोणासमोरील बाजू काय असते कर्णाच्या निमपट असते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे प्रमेय काय करता आलं सिद्ध करता आलं. आता इथे थांबूया आपण कारण पुढची तासिका आता कशाची आहे तर वर्ग 10वी पुढची तासिका आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं तुझ्या लक्षात आलं हो का सर. बेटा. लक्षात आलं का. यस सर. ठीक आहे थांबू मग आता. हो सर.